नमस्कार, कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी इथे भरल्या कांद्याची भाजी करणार आहे। त्यासाठी मी इथे पांढरे कांदे घेतले छोटे असे आणि ते कांदे चिरून मी थंड पाण्यामध्ये घालणार आहे। हे फ्रीजमधलं गार पाणी आहे। आणि आता हा कांदा आपण सोलून घ्यायचा आहे आणि असा वांग जसा आपण चिरतो तसा मधून चिरायचा आहे आणि थंड पाण्यामध्ये घालायचं कारण म्हणजे आपल्याला हा कांदा भरायचा आहे। असा चिरून आपण थंड पाण्यामध्ये टाकल्यावर ते कांदे थोडेसे फुलतात, त्यामुळे आपण त्यामध्ये मसाला भरू शकतो। आणि आता मसाला बनवण्यासाठी मी पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल घेते। त्यामध्ये मोठा कांदा लांब चिरलेला घेते आणि तो व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजायचा आहे। हा पहा असा लालसर होईपर्यंत भाजायचा आणि त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी ओलं खोबरं किसलेलं घालायचं आहे। ते सुद्धा चांगलं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। ह्या प्रकारचं वाटण मी चिकनचा रस्सा, काळ्या वाटण्याची आमटी ह्यामध्ये दाखवलेलं आहे। हे पहा कांदा खोबरं भाजून झालेलं आहे। आता आपण एका ताटलीमध्ये काढून घेऊया, ते थंड करून घेऊया। ते थंड केल्यानंतर मिक्सरमध्ये घालून त्याची आपण पेस्ट करून घेणार आहोत। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 इंच आलं घालते, 7-8 लसूण पाकळ्या घालते आणि मूठभर कोथिंबीर घालायचे आणि त्यानंतर भाजलेलं कांदा खोबरं आहे ते घालायचे। आणि ह्या वाटणाला आपल्याला पाणी अगदी थोडंसंच घालायचं आहे, म्हणजे 1-2 चमचे पाणी घालायचं आहे, कारण आपल्याला सुकं वाटण करायचं आहे। हे पहा किती छान झालं आहे आपलं वाटण। आता मी प्लेटमध्ये काढून घेते ते। ते प्लेटमध्ये काढून झाल्यावर त्यामध्ये 2 टीस्पून कांदा लसूण मसाला घालायचा आहे, पाव टीस्पून हिंग घालायचे आहे, अर्धा टीस्पून हळद घालायचे आणि चवीनुसार मीठ घालायचे। त्यानंतर 4 चमचे दाण्याचा कूट घालते, हा भाजलेल्या दाण्याचा कूट आहे। आणि त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित, सगळं एकत्र करून घ्यायचं आहे। ते एकत्र करून झाल्यानंतर पुन्हा थोडेसे मी 2 चमचे दाण्याचा कूट घालते त्यामध्ये आणि पुन्हा एकत्र करून घ्यायचे आपल्याला ते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टेस्ट करून बघू शकता, तिखट मीठ तुम्हाला पाहिजे तसं। आणि आता मी कांदे पाण्यातून बाहेर काढून घेते। हा पहा कांदा कसा रुंद होतोय। त्यामध्ये आता आपण मसाला भरून घेऊया आणि अशा प्रकारे आपण सगळ्या कांद्यामध्ये मसाला भरून घेऊया। इथे सगळ्या कांद्यामध्ये मसाला भरून झालेला आहे। आता पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल घेते, त्यामध्ये आता ते कांदे सोडून द्यायचे आहेत व्यवस्थित आणि त्यानंतर त्यामध्ये उरलेला मसाला घालून घ्यायचा आहे, एकत्र करून घ्यायचा आहे। तो मसाला, कांदा आणि मसाला एकत्र करून घ्यायचा आहे आणि त्यात मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून थोडंसं पाणी घालून व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि पुन्हा थोडंसं त्यामध्ये पाणी घालायचं आहे। पाणी घालून एकत्र करून घ्यायचे आणि थोड्या 5 मिनिटासाठी त्याच्यावर झाकण घालून ठेवायचे। 5 मिनिटानंतर झाकण उघडून बघूया, त्यातलं पाणी आटलेलं आहे आणि आपण परतवून घ्यायचं आहे ती भाजी आणि त्यात पुन्हा आपण पाणी घालून घ्यायचे। आता एकदाच आपण पाणी घालून घ्यायचं, आपल्याला जेवढं पाणी लागतं त्या प्रमाणात आपण पाणी घालून घ्यायचं आणि त्याच्यावर झाकण घालून ठेवायचं आणि आधेमध्ये आपण भाजी चेक करत राहायची। हे पहा इथे थोड्याने झाकण काढून बघूया, आपली इथे भरल्या कांद्याची भाजी तयार झालेली आहे। किती सुंदर झाली आहे बघा, तवंगसा खूप छान आलेला आहे। आता ही भाजी मी सर्व करायला घेते। ही पहा किती सुंदर झाली आहे ही भाजी। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ही भाजी भात, भाकरी किंवा चपाती कशाबरोबरही खाऊ शकता। तुम्ही ही रेसिपी घरी करून बघा। ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि आगळ्या वेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।